Hello guys, welcome to Yashodhara Junior College, and today we have to learn a new articles. That article's name it is dielectrics. So what is mean dielectrics, or it is called as insulator, or it is called as non-conducting material. Non-conducting material म्हणजे ज्याच्यामधून करंट जरी पास केला नाही तर त्याच्यामधून काय होत नाही, करंट जरी पास केला तर त्याच्यापासून करंट मिळत नाही. एक्झाम्पलमध्ये बघितलं तर आपण रबर आहे, प्लास्टिक आहे, रबर, प्लास्टिक, त्यानंतर वूड आहे, लाकूड आहे, हे सगळे मटेरियल्स काय आहेत, दीज आर द इन्सुलेटर. कोम आहे, कंगवा आहे. सो व्हॉट इज बाय डायलेक्ट्रिक, द सबस्टन्स डज नॉट अलाउ द करंट, म्हणजे जो सबस्टन्स करंट काय करत नाही, अलाव करत नाही, बट शोज सम इलेक्ट्रिकल इफेक्ट, दॅट मटेरियल इज कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक. सो इथे लिहिले बघा, द मटेरियल आर द सबस्टन्स हू डज नॉट अलाउ द करंट बट सम इलेक्ट्रिकल इफेक्ट. सो there are two types of dielectric. One it is polar dielectrics and another one it is non-polar dielectrics. So polar dielectrics examples are HCl and H2O. आता ह्याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघायला गेलं तर HCl आणि H2 हे काय पोलार आहेत. पोलार म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चं साईन असेल, ज्या ॲटम्सला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं साईन असेल त्याला म्हणायचं पोलार मॉलिक्यूल. मग ह्याच्यामध्ये काय आहेत बघा, दोन आहेत एक्झाम्पल, भरपूर आहेत असे पोलारमध्ये. ज्याला पोलॅरिटी आहे, साईन आहे, त्यांना काय म्हणायचं पोलार मॉलिक्यूल, आणि ज्यांना पोलॅरिटी नाही, साईन नाही, त्यांना काय म्हणायचं नॉन पोलार मॉलिक्यूल. सो पोलार मॉलिक्यूल इथं एक्झाम्पल घेतलं बघा, H+ आणि Cl-. तर इथं पॉझिटिव्ह न्यूक्लिय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड इलेक्ट्रॉन डज नॉट कोइन्साइड विथ इच अदर. आणि ह्याची जी सिमेट्री आहे, ही लाईनची सिमेट्री ही कशी असते, ही इक्वल नसते. ओके, दॅट इज असिमेट्री बिकॉज व्हेरियस मॉलिक्युल्स आर कनेक्टिंग. ह्याच्यामध्ये सिमेट्री नसते. ह्याच्यामध्ये पोलार मॉलिक्यूलमध्ये सिमेट्री नसते, आणि न्यूक्लियसपासून ह्या आउटर मोस्ट सरफेसपर्यंतची जी काही सिमेट्रिकल लेंथ असते ती इक्वल नसते. ओके, दॅट्स वाय इट इज असिमेट्रिकल नेचर अँड दिस इज सिमेट्रिकल नेचर. दिस इज असिमेट्रिकल नेचर अँड दिस इज सिमेट्रिकल नेचर. इथे दाखवलं बघा, डायपोल मोमेंट इज नॉट कोइन्साइड विथ इच अदर. डायपोल मोमेंट. ओके, सो डायपोल मोमेंट इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. Dipole moment it is denoted by small m I into a. Dipole moment. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट करंट इंटू एरिया. आता डायपोल मोमेंट ह्याच्यामध्ये काय होत नाही, कोइन्साइड होत नाही, परंतु ह्याच्यामध्ये डायपोल मोमेंट काय होतं, कोइन्साइड होते. सेकंड वन काय बघा, नॉन पोलार मॉलिक्यूल. नॉन पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय, की ज्याला साईन नाही आहेत त्यांना म्हणायचं नॉन पोलार. आता इथे एक्झाम्पल आहे O2 म्हणजे सेम ॲटमचे आहेत, O2 आहे, N2 आहे, H2 आहे. ओके, दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉन पोलार मॉलिक्यूल. सिमेट्री इट इज इक्वल. ह्याच्यामध्ये सिमेट्री कशी असते, इक्वल असते. लेंथ फ्रॉम द न्यूक्लियस इट इज इक्वल लेंथ. आणि डायपोल मोमेंट काय होतं, डायपोल मोमेंट इट इज कोइन्साइड विथ इच अदर. डायपोल मोमेंट इट इज कोइन्साइड. डायपोल मोमेंट, डाय म्हणजे काय, दोन पोल. ओके, हे दोन पोलचं कोइन्साइड होतं एकमेकाला. ह्याच्यामध्ये पोल्सचं कोइन्साइड होत नाही इक्वली, ह्याच्यामध्ये कोइन्साइड होतात पोलचं. ओके, सो दॅट इज नॉन पोलार मॉलिक्यूल. आता इथं काय केलं आहे आपण, नॉन पोलार मटेरियल घेतलं ह्याच्यामध्ये, आणि इथं काय केलं, इनिशियली अब्सेंट इलेक्ट्रिकल फील्ड अब्सेंट असल्यामुळं दीज मटेरियल और दीज ॲटम्स आर रँडमली अरेंज्ड. ओके, हे काय आहेत, कोणत्याही ह्याच्यामध्ये काय होतात, अरेंज होतात. बट आफ्टर सम टाईम वेन वी आर अप्लाइंग द एक्सटर्नल मॅग्नेटिकल फील्ड दॅट मटेरियल बिकम्स गेट इन वन डायरेक्शन. ते मटेरियल काय होतं, एका डायरेक्शनमध्ये काय होतं, प्रोड्यूस होतं. इथे इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केलं, ते बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं वर आहे, रिअरेंज्ड. हे काय होतात, रिअरेंज्ड होतात. ओके, म्हणजेच काय बघा, दिस इज E0 म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिकम्स अब्सेंट, आणि इथं काय, पोलराइज्ड इलेक्ट्रिकल फील्ड. ओके, E0 इट इज अब्सेंट इलेक्ट्रिकल फील्ड, आणि E0 इट इज पोलरायझेशन म्हणजेच काय, पोलरॉइड. इलेक्ट्रिकल फील्ड काय होते, याच्यामध्ये पोलराइड होते. ओके, सो द लाईन, ही लाईन काय दाखवते, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि यू नो दॅट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इट इज ऑलवेज ए वेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, हे झालं नॉन पोलार मॉलिक्यूलसाठी. सिमिलरली तुमचं पोलार मॉलिक्यूल आहे. पोलार मॉलिक्यूल्समध्ये सुद्धा हा सेम कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे पोलार मॉलिक्यूलमध्ये, तर पोलार मॉलिक्यूलमध्ये सुद्धा असंच आहे की इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट जर अब्सेंट असेल तर काय होईल, इथं वरच्या बाजूला दाखवलं बघा, इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट अब्सेंट आहे, ते पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय आहेत, रिअरेंज्ड आहेत, परंतु रेग्युलर मॅनरमध्ये अरेंज नाहीत. बट आफ्टर सम टाईम वेन वी आर अप्लाइंग द इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी देन दे आर अरेंज रँडमली. बरोबर एक्झॅक्ट काय असणार इथं, अब्सेंट प्रेझेंट. आता हे रेग्युलरली इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय केलं, ह्याच्यात उलटं झालं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय केल्यानंतर ते काय होतात, एका डायरेक्शनमध्ये काय होतात, फ्लो होतात. ओके, सो दॅट इज अ नॉन पोलार मॉलिक्यूल.
त्यानंतर व्हॉट इज माय डायपोल बघा, द पोल अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्ज ऑर मॅग्नेटिक पोल सेपरेटेड बाय अ डिस्टन्स. म्हणजे काय, ज्या पोलला आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पोल आहेत, ओके, त्यांचं जे डिस्टन्स सेपरेट होतं दोन्ही बाजूचं, ह्याचा आणि ह्याचं, ज्या ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वली जर सेपरेट झालं तर त्याला म्हणायचं डायपोल. ओके, द इक्वली डिस्टन्स आर सेपरेटेड ऑफ चार्ज इज कॉल्ड एज डायपोल. म्हणजे जे चार्ज इक्वली दोन्ही बाजूला सेपरेट होतात इक्वल डिस्टन्समध्ये त्याला काय म्हणायचं, तर त्याला डायपोल म्हणायचं. ओके, बघा, नॉन पोलार मॉलिक्यूल आणि पोलार मॉलिक्यूल. नॉन पोलार मॉलिक्यूल आणि पोलार मॉलिक्यूलचं डिस्टिंग्विश आहे बघा. पहिल्यांदा काय बघा, तर नॉन पोलार मॉलिक्यूल काय बघा, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड बट नेट डायपोल मोमेंट इज झिरो. इथं काय, द मॉलिक्यूल विच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेंट्रा डू नॉट कोइन्साइड नेट डायपोल मोमेंट इज नॉट झिरो. ह्याच्यामध्ये काय होत नाही, नेट डायपोल मोमेंट झिरो होत नाही, पण तो डायपोल मोमेंट झिरो होत आहे. पुढे काय बघा, देट नॉन पोलार मॉलिक्यूल पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड सिमेट्रिकल चार्ज डिस्ट्रीब्युशन टू द सेंट्रा. नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये काय होतं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज ते आहेत ते सेंटर ऑफ मॉलिक्यूलमध्ये, म्हणजे हे सेंटर ऑफ मॉलिक्यूलपासून इक्वली काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. परंतु ह्याच्यामध्ये काय होतं, पोलार मॉलिक्यूलमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हे सेंटर ऑफ मॉलिक्यूलपासून इक्वली डिस्ट्रीब्यूट होत नाही. बघा, इथं CO2 ऑक्सिजनचे 2 आणि कार्बनचं 1 आहे, ते इक्वली दोन्ही बाजूला काय होत नाहीत, सिमेट्रिकल होत नाही. सिमेट्रिकल बघा, सिमेट्री शेपमध्ये होत नाही. ओके, आता इथली सिमेट्री वेगळी आहे, इथली सिमेट्री वेगळी आहे, म्हणजे प्रत्येक वेळी काय होते, सिमेट्री चेंज होते, म्हणून त्याच्यामध्ये त्याचं डिस्टन्स हे इक्वली सेपरेटेड होत नाही. त्यानंतर बघा, मॅग्नेटिक डायपोल लेंथ बिकम्स झिरो. मॅग्नेटिकल डायपोल लेंथ काय असते, याची झिरो असते, आणि ह्याची काय असते, मॅग्नेटिक डायपोल लेंथ इज नॉट झिरो. ओके, आणि ह्याचे काय एक्झाम्पल, H2O2 N2. ओके, आणि ह्याचे काय HCl NaCl CO2 H2O हे सगळे काय झाले, याचे पोलार मॉलिक्यूलचे काय झाले एक्झाम्पल झाले. ठीक आहे, थँक्यू.